नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। ठाणे महानगरपालिकेचा महत्त्वाचा भाग असलेला दिवा मात्र रस्त्यात खड्डेच खड्डे। आणि पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता पाहूया सविस्तर वृत्त। ठाणे दिवा महानगरपालिका हद्दीत दिवा स्टेशन ते खार्डी व गणेशकर नगर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून प्रवासी आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत। तर ठाणे महानगरपालिका हद्दीत येणारे दिवा या परिसरात 13 नगरसेवक आणि 1 उपमहापौराचा विभाग आहे, मात्र कोणीही रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नाही। तर सेनेचे आमदार रमेश पाटीलही डोळे झाक करताना दिसत आहे। दिवा स्टेशनची स्थापना झाली तेव्हापासून इथले नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे। रहदारीही सुद्धा वाढली आहे, मात्र दिवा परिसरातील परिस्थिती जैसे थे। आजही स्टेशन ते खार्डी व गणेशकर नगर रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत। तर या रस्त्यावरून ये जा करणारे प्रवासी आणि पादचाऱ्यांना खड्ड्याचे वेदना सहन करावे लागत आहे। मात्र ठाणे दिवा महानगरपालिकामध्ये 13 नगरसेवक आणि 1 आमदार 1 खासदार असे विभाग येत असून त्याकडे सर्वांचाच दुर्लक्ष होताना हे खड्डे दाखवित आहे। अंबरनाथ शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या 4 इमारतींना विनापरवानगी तोडून त्याच्या डेब्रिजच्या अपहरण केल्याचे आरोप निधी चौधरी यांच्यावर करण्यात आले। तर या प्रकरणी माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी त्यावेळी न्यायालयात धाव घेतली होती। मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर निधी चौधरी, उपमुख्याधिकारी संग्राम मारवेकर आणि सहाय्यक नगररचनाकर कुमार धरणे यांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे। निधी चौधरी ही पालघर जिल्ह्याचे मुख्य अधिकारी आहेत। तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही वंदे मातरम म्हणण्याची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटले असताना आम्हाला देशातून बाहेर काढलं तरी चालेल, पण आम्ही कधीही वंदे मातरम म्हणणार नाही, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले होते। मात्र जळगावला आमदार अबू आझमी आणि MIMचे आमदार वारिस पठाण यांच्या निषेधार्थ बजरंग दलातर्फे चित्र चौकात यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले। भारतीय तटरक्षक दलाने मुंबईतील समुद्रकिनारी तब्बल 3500 कोटीचे ड्रग्ज पकडले। जहाजामार्गे होणाऱ्या तस्करीचा डाव उघडून लावण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आले। तर या ड्रग्जची किंमत तब्बल 3500 कोटी एवढी आहे। 3 दिवसापूर्वी भारतीय तटरक्षक दलाला मुंबईमध्ये गुजरात मार्गे जहाजातून 1500 किलो ड्रग्ज येणार असल्याची माहिती मिळाली होती। या मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली। ME हेनरी या जहाजात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले असून आतापर्यंत देशातील ही कारवाई सर्वात मोठी मानली जात आहे। आता पुन्हा नजर हेडलाईन्सवर। ठाणे महानगरपालिकेचा महत्त्वाचा भाग असलेला दिवा मात्र रस्त्यात खड्डेच खड्डे। आणि पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता वेळ झाली आहे इथे थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा।